मित्र आज आलो आहे वावरामध्ये आपल्या. हे कडबण्याचं आहे. गाडी तर स्टँडवर लावू दे रप्पा, पळून बिळून नाही बिचारी. गळून राहिलं तर पुरं येतं. राहिली का बिचारी, राहिली. आज आहे हनुमानजीची आपल्या जयंती. आपले प्रिय हनुमानजी यांचे आपण सर्वात मोठे भक्त तर नाही म्हणू शकत, सर्वात मोठे पण हा भक्त. त्यांची कृपा आहे आपल्यावर चांगली. हा भट्टा आता भरून न्यायचा आहे बाबा, बंडी घेऊन येत आहे. तर एक जमा करू का नाही तर पाणी आलं आबाळ आहे. 3 तासाच्या अंदर काहीतरी पाणी सांगून राहिलं आहे. का विषय आहे पता नाही यार, माहीत नाही. चला तर एक फिरून येऊ तिकडे, बाबा येत वरी एकदाच बंडी लावन. थोडं तो एक जमा करावं लागेल मला वाटते. जाऊ दे, काय नाही म्हणचं मग पाहू ते म्हणत तो नंतर. पाणी आलता होता पूर्ण ओलं नाही तर वांगोळा मस्त आपला हिरवा गार होऊन आहे. अच्छा मौसम सही है. आज इतक्या मध्ये थोडं ब्लॉग कमी जास्त होऊन राहिले, कारण की मला टाईम भेटून नाही राहिला. उठून राहिलोच मी 8-8:30 वाजता, म्हणून काही ब्लॉग स्टार्ट करू शकत ना. आणि एखादीच थोडा बहुत कसा बी अशी क्लिप करून टाकून राहिलो आहे, सॉरी त्याच्यासाठी. कसा टाईम नाही भेटून राहिला सध्या इतक्यामध्ये, आणि रील्स पण बनवायला कोणता टाईम भेटून नाही राहिला. रील्स काय टाकू, कंटेंट काय टाकू काय समजून नाही राहिलं आहे. आता ऑडियन्स बी काही सांगून नाही राहिले. म्हणजे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम काय विषय झाला आहे माहीत नाही. थोडी मेहनत करून टाकलं आहे तर चांगले व्ह्यू येत आहे, म्हणजे व्ह्यूज नाही आहेत. आणि असंच काही पण आलतू फालतू टाकून दिलं, 5 मिनिटाची क्लिप म्हणजे 4 सेकंदाची क्लिप, 10 सेकंदाची क्लिप करून टाकली तर व्ह्यू येतं आहे. का अल्गोरिदम आहे इंस्टाग्रामचं काही पता नाही. फक्त रील टाकून द्यायची आणि बस ओके. हे टेमरं खातो आता आपल्या वरामध्ये. टेमरं आहे हे बघा, 3 भेटले आहे. ते यावर्षी आली नाही टेंबूर तेवढी चांगली, माहीत नाही काहून. इकडची पण तशी तेवढी चांगली आली नाही. हे पण नाही दिसून राहिले तेवढी खास. त्या 3 भेटले नाही. आता येतं पुरे सडा पडल्याने पडून असते, जर मागच्या वर्षी जर पाहिले असते तर. बरं जाऊ दे, असू दे, काही नाही. आपल्याला काही नवरी नाही तशी या टेंबराची. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. इतक्यामध्ये ब्लॉग बहुत कमी येऊन राहिले आहेत आपले. तसं मी प्रॅक्टिसच करून राहिलो होतो हे बोलायची. शब्द मोडत नाही माझ्याकडून तोंडातून. हे तर पार्टी केली आहे कोणतरी, आहे बघा. इंस्टाग्रामवर काय कंटेंट टाकू मला थोडं सांगा बरं कमेंटमध्ये, काय कंटेंट टाकायचं तर. बघा आपला वांगोळा आहे आता वरतात. अरे थ्रिप्सचा मार्का झाला रे, थ्रिप्सचा मार्का झाला. थ्रिप्सचा मार्का झाला बघा. हे जर असे आले फुलं वरतं तर हे पूर्ण थ्रिप्सचा मार्का आहे. बघून घ्या, वरतं पानं आलं आहे, हे थ्रिप्सचा मार्का आहे पूर्ण अशामध्ये वांगोळ्यामध्ये. तसं वांगोळा चांगला आहे. फुलं येऊन आता एखादी पाणी दिलं तर मस्त होते. पण हे आबाळ सुरू आहे आता, का होते ना का नाही काही माहीत नाही. आता बघू तसं. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा आपला वांगोळा मागच्या वर्षी लावला होता कमी जास्त अर्धा एकर, आणि त्या मागच्या वर्षी काही तेवढं उत्पन्न झालं नाही मिरच्याचं, कारण की दिवस बरोबर नव्हते, व्हायरस गिरस सर्व नाव सत्यानाश होता. आणि यावर्षी का फवारलंच नाही काही, फक्त लावून दिला असंच पराठीचं कोणचं काही कोणचं असंच फवारलं फक्त.
तर कमी जास्त 1-1.5 क्विंटल आता निघला, म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या भांगोळ्यामध्ये एकच्या वर तर निघला आहे. आणि आता हे बघा लागून लागून आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किंवा नाही दिसत बघा, लागून आहे पण तेवढा पण लागून आहे, त्याच्यापेक्षा जास्तच लागून आहे. आणि यावर्षी रोग पण नाही, रोग प्रतिकारशक्ती याच्यामध्ये जास्त आहे शायद मला वाटते. हे बघा आपलं जांबाचं झाड, मधून याला एक जांब लागलं नाही, लागते का नाही का बिचारायला माहीत नाही. बघू काय आहे तर म्हणा समोर कुठलं आलं रे. हे बघा मिरच्याचं मस्त लागून आहे ते मिरची, पण यावर्षी का आता विकू कुठं हे माहीत नाही. तेवढं तिखट नाही, मीडियम तिखट आहे काय तर माहिती नाही. पकड़ लिया, ये देखिए इधर कुछ तो घापला चल रहा है मित्रों. तर असं आहे का, बहुत खतरनाक काम चालू आहे याचं. आणि मी बोलून कसं राहिलो होतं ते सांगा बरं थोडं कमेंटमध्ये. आपल्या 6 मिनिटाचा व्हिडिओ आत्ताच झाला आहे. तर आता याच्यातून काय क्रॉप करू आणि काय टाकू काय समजून नाही राहिलं. हे बघा पांढरा बगडा, बगड्या बगडा पाहताय का पाहिजे का माहिती नाही. सकाळ सकाळचा थंडा माहोल मस्त खतरनाक राहते. हे आले का बंडी घेऊन, बाबा ते बंडी घेऊन येते त्याच्यामध्ये 2 बंड्या येत आहे काय. अरे बापरे 2 बंड्या येत आहे. बरं ठीक आहे, एवढं काही विषय नाही. हे बघा